महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकांच्या अनुषंगाने तयारीचा आढावा घेण्यासाठी महाराष्ट्राचे मुख्य निवडणूक अधिकारी 13 सप्टेंबरला बैठक घेणार आहेत। राज्यातल्या सगळ्या जिल्हाधिकाऱ्यांची टप्प्याटप्प्याने व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठक घेतली जाणार आहे। 13 सप्टेंबरला विभागवार पद्धतीने 6 टप्प्यात व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे ही बैठक होईल। त्यामुळे लवकरच राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर होतील अशी दाट शक्यता आहे। राज्यामध्ये विधानसभा निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेतला जातोय आणि त्यासाठी महाराष्ट्राचे मुख्य निवडणूक अधिकारी 13 सप्टेंबरला बैठक घेणार आहेत। राज्यातील सगळ्या जिल्हाधिकाऱ्यांची टप्प्याटप्प्याने व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठक घेतली जाईल। राज्यातल्या यंत्रणा निवडणुका घेण्यासाठी किती सज्ज आहेत, किती तयारी झाली आहे याचा आढावा बैठकीमध्ये घेतला जाईल आणि 13 सप्टेंबरला विभागवार पद्धतीने 6 टप्प्यामध्ये व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे ही बैठक होणार आहे। त्यामुळे लवकरच राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर होतील असा अंदाज वर्तवला जातोय। रजत वशिष्ठ आपले प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत। रजत, निवडणुकांच्या तारखावरून सध्या चर्चा सुरू आहे, राजकीय वर्तुळात जास्त चर्चा सुरू आहे। त्या पार्श्वभूमीवर काय अपडेट्स आहेत आणि काय वेळापत्रक ठरू शकतं बैठकांचं आणि निवडणुकांचं? प्रज्ञा, 13 सप्टेंबर रोजी महाराष्ट्राचे जे मुख्य निवडणूक अधिकारी आहेत ते सर्व जिल्हाधिकाऱ्यांची व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठक घेणार असल्याची माहिती समोर आलेली आहे। विभागवार टप्प्याटप्प्याने ही दिवसभर व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठक चालणार आहे आणि त्यामध्ये विविध जिल्ह्यांमध्ये निवडणुकीसंदर्भात काय तयारी झालेली आहे त्याचा आढावा जो आहे तो महाराष्ट्राचे मुख्य निवडणूक अधिकारी घेणार आहे। ही जी संपूर्ण प्रक्रिया प्रशासनाच्या स्तरावर पार पडत आहे याच्यावरून अंदाज येत आहे की नक्कीच प्रशासन जो आहे तो निवडणुकीची तयारीला जोरात लागलेला आहे। मतदार याद्या जे आहेत ते अंतिम स्वरूप त्यांना दिलं गेलेलं आहे आणि त्याच्यानंतर आता जेव्हा मुख्य निवडणूक अधिकारी तयारीचा आढावा घेत आहे, शक्यता व्यक्त केली जाते की नोव्हेंबरच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या आठवड्यामध्ये महाराष्ट्रामध्ये विधानसभा निवडणुका होऊ शकतात आणि ऑक्टोबर महिन्यात आचारसंहिता लागू करायची असेल तर त्याच अनुषंगाने प्रशासन जो आहे तो संपूर्ण तयारीचा आढावा घेताना आपल्याला पाहायला मिळतंय। रजत, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।